नमस्कार, मी अनुराधा कुलकर्णी. आता हृदय हे आपुले चौफाडून या भरे वरी बैसवी पाऊले श्री गुरुजी. आज आपण ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायातील पहिल्या ओळीवर चिंतन करणार आहोत. ज्ञानेश्वरीमध्ये 18 अध्यायापैकी जवळजवळ 13 अध्यायात वेगवेगळ्या ढंगात माऊलीने आपल्या गुरुप्रती कृतज्ञता आणि आदर व्यक्त केला आहे. पहिल्या अध्यायात माऊली गणेशाला नमन करतात, परंतु तो गणेश मातीचा किंवा दगडाचा नाही, तर तो शब्दब्रह्म आहे. पुढे शारदेला वंदन करतात, पण ती शारदा म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ती सद्गुरूची कृपा दृष्टी आहे. कधी ते सद्गुरूंना वसंत ऋतू म्हणतात, कधी निसर्गाची महाशक्ती म्हणतात, तर कधी ज्ञान सूर्य म्हणतात, कधी ते लाडीत म्हणतात, कधी नम्र म्हणतात, कधी बालक म्हणतात, कधी सद्गुरूची मानसपूजा करतात आणि शेवटच्या टप्प्यात तर माऊलीचे नमन पराकोटीला पोहोचले. तिथे गुरु केवळ मार्गदर्शक उरत नाही, तर ते विशुद्ध महादेव किंवा अखिल विश्वाचे मार्ग म्हणतात. अशा प्रकारे प्रत्येक अध्यायात माऊलीने वैविध्यपूर्ण मंगलाचरणे केली आहेत. त्यापैकी आज आपण 15व्या अध्यायातील मंगलाचरणाचा विचार करणार आहोत. हे 15व्या अध्यायातील नमन म्हणजे भावपूर्ण केलेली सद्गुरूची मानसपूजा आहे. हिंदू धर्मात पूजेचे विविध प्रकार सांगितलेले आहेत. त्यात प्रामुख्याने 5 प्रकार मानले जातात. एक पंचोपचार पूजा, ही सर्वात सामान्य आणि दररोज घरामध्ये केली जाणारी पूजा आहे. यात गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य आणि या 5 मुख्य उपचारांचा समावेश असतो. 2. षोडशोपचार पूजा, ही पूजा विशिष्ट सण, उत्सव किंवा महत्त्वाच्या कार्यप्रसंगी केली जाते. यात 16 उपचारांचा समावेश असतो. यात ध्यान, आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, नमस्कार आणि प्रदक्षिणा या 16 गोष्टींचा समावेश होतो. तिसरी आहे दशोपचार पूजा. यात 10 उपचारांचा समावेश आहे. पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य. चौथी आहे राजोपचार पूजा. ही पूजा अत्यंत भव्य स्वरूपात केली जाते. विशेषतः मंदिरामध्ये किंवा मोठ्या उत्सवामध्ये या पूजा केल्या जातात. यात 16 उपचार तर असतातच, शिवाय वाद्य, नृत्य, गायन, छत्र, चामर आणि विविध राजेशाही थाटातील सेवा अर्पण केल्या जातात. आणि शेवटची आहे ती मानसोपचार पूजा म्हणजे मानसपूजा. येथे बाह्य साहित्याची आवश्यकताच नसते. यात कोणत्याही वस्तूचा वापर न करता केवळ मनाने देवाचे ध्यान करून त्यांना सर्व उपचार अर्पण केले जातात. ही अत्यंत उच्च दर्जाची भक्ती मानली जाते. आणि या 15व्या अध्यायात माऊलीने आपल्या सद्गुरूची मानसपूजा केली आहे. तर त्या मानसपूजेचा सविस्तर विचार आपण पुढच्या भागात करणार आहोत. धन्यवाद.